आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसकडनं मुलाखती इच्छुकांच्या घेतल्या जातात. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे स्वतः या मुलाखती कंडक्ट करतात. आपल्यासोबत खासदार प्रणिती शिंदे, ताई तुम्ही मुलाखती घेतायत, काँग्रेस इच्छुकांशी बोलतायत, कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि महापालिका खरं तर जी आपल्याकडे अनेक वर्ष राहिली आहे ती पुन्हा मिळवण्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न केले जात आहेत? नाही, खूप छान प्रतिसाद आहे. मला पण वाटलेलं एक मनात हे असते धाकधूक, पण खूप चांगला प्रतिसाद आहे आणि काँग्रेसच्या तिकिटावर लढायला लोक तयार, लाईन लागते आहे, हे आमच्यासाठी एक खूप आशादायक गोष्ट आहे. आणि ही खरी लोक आहे जी लोकांमध्ये जाऊन, तळागाळात जाऊन, कोणत्याही प्रकारचा आमिष, साम दाम दंड नसताना सुद्धा पक्षासोबत जोडले जातात, लोकांची कामं करायला तयार आहेत, अशी लोक आमच्यासोबत जोडत आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि जे पक्ष सोडून जात आहेत ही काही नवीन नाही आहे, हे आम्ही खूप वर्षापासून बघतोय, पक्ष सोडून जाणारे. पण तुम्हाला माहिती आहे की जे पक्ष सोडून जातात त्यांचे काय हाल होतात ते पण तुम्ही बघताय एवढे अनेक वर्षापासून, फक्त सोलापुरातच नाही पण पूर्ण देशभरात. आणि मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की भाजपची सत्ता केंद्रात पण आहे, राज्यात पण आहे, त्यांच्याकडे बेहिशोब पैशाचा वापर होतोय, साम दाम दंड सगळ्याचा वापर होऊन सुद्धा आश्चर्यचकित ही गोष्ट आहे. आणि त्या गोष्टीचा कीव वाटतो की त्यांच्याकडे उमेदवार का नाही आहेत आणि आमचे उमेदवार पळवायची वेळ त्यांच्यावर येते. फक्त वोट चोरी नाही पण लोक चोरी पण ते करत आहेत. आणि एवढ्या सगळ्या गोष्टींचा वापर करून सुद्धा त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत, ही त्यांच्यासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की जे म्हणत होते की देश काँग्रेस मुक्त करायचा आहे, तीच लोक आज काँग्रेस युक्त भाजप होत चाललंय, ह्या गोष्टीचा मला कुठेतरी आनंद होतो. आता माझ्याकडे काही नावं आहेत. माजी आमदार दिलीप माने, माजी नगरसेवक जयकुमार माने, नागेश ताकमोगे, श्रीदेवी फुलारे, वैष्णवी करगुळे, देवेंद्र भंडारे, जेम्स जंगम, विनोद भोसले. म्हणजे विनोद भोसले अगदी निष्ठावंत आपले कार्यकर्ते राहिलेले आहेत. अशा सगळ्या म्हणजे इतकी नावं आत्ताच्या या निवडणुकीमध्ये सगळे हे त्यांनी मला सांगितलं आणि आत्ता पण त्यांनी मला ते सांगितलं. आणि भाजप एक प्रकारचा आमिष दाखवते, लोकांना खरेदी करते. आणि महाराष्ट्रामध्ये काही तत्व भाजपकडे आता राहिले नाही आहेत. महाराष्ट्राला दिवाळखोर बनवण्यात भाजपच जबाबदार आहे. आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती एवढी खालच्या पातळीवर ह्या भाजपने आणून ठेवली आहे. हे काही दिवस राहतं, हे जास्त दिवस टिकत नाही. आणि काल तुम्ही बघितलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचा दाटून पराभव झाला आहे, ते तोंडावर पडले आहेत. इकडे त्यांचे पालकमंत्री आणि नवनिर्वाचित आमदार खूप मिसगाईड या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाला करत असतात. पण काल तुम्हाला जे काय आहे ती परिस्थिती दिसून आली. आणि आज पण जी गर्दी इतर पक्षांसाठी होते, आणि आज आम्ही महाविकास आघाडी सगळे मित्रपक्ष भाजपच्या विरोधात लढणार आहोत महापालिकेत, जसं कालच्या नगर परिषद लढलो किंवा जिल्हा परिषदमध्ये. आणि तुम्हाला दिसून येईल, कारण का लोकांना शेवटी जसं मी म्हणाली, जे पक्ष सोडून गेलेले असतात त्यांचं फारसं काही राहत नाही अस्तित्व दुसऱ्या पक्षात, आणि ते लोकांना खूप चांगलं माहिती असतं. जी परिस्थिती आज त्या सगळ्या लोकांची होते जे सोडून गेलेत, ही लोकांनीच त्यांना खरं तर त्यांची जागा दाखवून दिली. 12 नगरपालिका खरं तर भाजपनं कमळाच्या चिन्हावरती लढवले होते. केवळ 4 जागांवरती यश मिळालेलं आहे. आणि त्यातही अनगर जिथं राजन पाटील यांची सत्ता आहे, अक्कलकोट जिथं भाजपचा आमदार आहे, अशा ठिकाणी त्यांचं स्थानिक नेतृत्वांचं असं म्हणणं आहे की स्थानिक नेतृत्व जबाबदार आहे त्या विजयाला. त्यामुळे पालकमंत्री या सगळ्यांमध्ये कुठेतरी फेल गेले, किंवा मिशन लोटसचा जो एक फेल गेला असं सगळं जेव्हा पराभव होतो तेव्हा मग ते स्थानिक आणि हे ते. पण मला असं वाटतं हे पालकमंत्री आणि ज्यांनी पालकमंत्र्यांना मिसगाईड किंवा नेतृत्वाला मिसगाईड केलं त्यांची चूक, त्यांचीच जबाबदारी आहे. आणि लोक शेवटी तुम्ही कितीही मशिनरी मॅनिप्युलेट केलं तर लोकांचा कल जिथे असतो आणि लोकांचा राग जो असतो तो दिसून येतो, जे लोकसभेत पण आपल्याला दिसून आलं. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जिल्हा बालेकिल्ला मानला जायचा, मात्र तसं काँग्रेसलाही यश मिळालेलं दिसत नाही या नगरमध्ये. त्याचं कुठेतरी आत्मचिंतनवर होणार. आम्ही ह्यावेळेस फारशा जागा लढलोच नाही, तर आम्ही चाचपडत होतो काय होणार आहे ते. पण तुम्ही जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेत बघा, महानगरपालिकेमध्ये आत्ताच तुम्ही जसं म्हणालात की अनेक लोक सोडून जात आहेत, सगळं करतायत, यांना काय नेमकं आमिष दाखवायचं, किंवा काय नेमकं तुम्ही मागच्या सांगितलं होतं की जेव्हा ज्येष्ठ नेते असतात त्यांना ईडी CBI अशी भीती होते, स्थानिक नेत्यांवरती असं काय जादू केली जाते? तुम्हालाच माहिती आहे, आता काही लोक अडकले असतात, कर्ज असतात लोकांच्या डोक्यावर, आणि म्हणून हे आमिष दाखवून कुठे 50 लाख कुठे 50
कोटी आणि तुम्ही मला सांगितलं आता नगर परिषदमध्ये 300 कोटीचं त्या ठिकाणी गुंतवणूक केलेली किंवा ह्या इलेक्शनमध्ये लावलेले आणि तरी त्यांना ते जिंकू शकले नाहीत आणि अजूनही तो पैशाचा खेळच चालला आणि महाराष्ट्राची संस्कृती ही अतिशय खालच्या पातळीवर आणून सोडली. महापालिकेवरती काँग्रेसची सत्ता पुन्हा येईल? नक्कीच भाजप विरोधी आम्ही एकत्र लढतोय आणि नक्कीच मला असं वाटतं लोकांचा विश्वास लोकांनी विश्वास दाखवला आणि ह्या लोकांनी आता नगर परिषदमध्ये त्यांची सत्ता आली नाही जसं लोकसभेत आली नव्हती आणि मग विधानसभेत लगेच त्यांनी मॅनिप्युलेट केलं सगळ्या गोष्टीत. तर तसं करण्याची शक्यता आहे ती आपण नाकारू शकत नाही पण आम्ही लढणार आणि आम्ही जिंकून येण्यासाठी लढतो. जिंकण्यासाठी आम्ही लढतो अशा पद्धतीच्या भावना ज्या ते खासदार प्रणिती शिंदे या ठिकाणी व्यक्त करतात आणि भाजपकडे आता जी काँग्रेस मुक्त भारत करण्यासाठी निघालेले होते ती भाजप आता काँग्रेस युक्त होत चालली आहे याचा आनंद होत असल्याची भावना देखील त्यांनी या निमित्ताने व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.